नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे SP. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 मधील व्हिडिओ क्रमांक 3 याला अनुसरून आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटकांना अनुसरून आपण माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकामध्ये म्हणजेच फिजिकल फॅक्टरमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. प्राकृतिक रचना म्हणजेच रिलीफ किंवा लँडफॉर्म, हवामान क्लायमेट, पाण्याची उपलब्धता अवेबिलिटी ऑफ वॉटर आणि चौथा घटक आहे मृदा म्हणजे सॉईल. या 4 घटकांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसतो. हे 4 घटकांचा समावेश प्राकृतिक घटकामध्ये होतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक यांना अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मानवी घटक म्हणजेच ह्युमन फॅक्टर यामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. एक शेती म्हणजे ॲग्रिकल्चर, दुसरा घटक आहे खाणकाम म्हणजे मायनिंग, तिसरा घटक आहे वाहतूक ट्रान्सपोर्टेशन, चौथा घटक आहे नागरीकरण अर्बनायझेशन व 5वा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे म्हणजेच पॉलिटिकल फॅक्टर अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज. तर अशा प्रकारे ह्या 5 उपघटकांचा समावेश हा मानवी घटकामध्ये होतो, ह्युमन फॅक्टरमध्ये होतो. या घटकांचा परिणाम आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर झालेला दिसतो. आता आपण लोकसंख्येच्या वितरणावर हे मानवी घटक कशा प्रकारे परिणाम करतात याला अनुसरून या ठिकाणी थोडक्यात माहिती जी आहे ही माहिती आपण पाहूयात. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा पहिला मानवी घटक आहे शेती. शेती यामध्ये खत आणि जलसिंचन यांचा वापर चांगल्या प्रकारे केल्यास शेतीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यावर अधिक लोकसंख्या पोसली जाऊ शकते. म्हणजेच increase in agriculture production due to use of fertilizer and irrigation make it possible to support more population. विद्यार्थ्यांनो, हे तर आहेच की खत आणि जलसिंचनाचा वापर केल्यास उत्पादन जास्त प्रमाणात मिळते. त्याच प्रकारे शेतीचा प्रकार कोणता आहे, त्या शेतीमध्ये कोणती पीक पद्धत आहे म्हणजेच टाईप ऑफ ॲग्रिकल्चर, क्रॉप्स ग्रोन मेथड, लागवडीची पद्धत, मेथड ऑफ कल्टिवेशन, हे जे घटक आहेत हे घटक शेती उत्पादनावर परिणाम करतात आणि शेतीतील या वैशिष्ट्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर म्हणजेच पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर त्याचा इफेक्ट जो आहे हा आपल्याला झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, पुस्तकामध्ये 1.4 क्रमांकाचा नकाशा जो आहे हा दिलेला आहे. जर आपण पाहिले या ठिकाणी जगात ज्या प्रदेशात मोसमी हवामान आहे किंवा ज्या प्रदेशात सखोल शेती केली जाते अशा प्रदेशात आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही दाट असलेली आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा हा पहिला मानवी घटक शेती पाहिल्यानंतर आता आपण दुसऱ्या घटकाची माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, दुसरा घटक आहे खाणकाम मायनिंग. खाणकाम ज्या ठिकाणी खनिजांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असते अशाच ठिकाणी आपल्याला
खाणकाम क्षेत्राचा विकास जो आहे हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, खनिजांची उपलब्धता असलेल्या किंवा खाणकाम क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक उद्योग जे आहेत हे केंद्रित झालेले दिसतात आणि या खाणकाम उद्योगामुळं आणि तेथे स्थापन झालेल्या उद्योगामुळे अनेक व्यवसाय जे आहे हे विकसित होतात. या व्यवसायामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते. म्हणजेच एरियाज with good quality minerals deposits attract industries. Mining and industrial activities generate employment. म्हणजेच या ठिकाणी खाणकाम आणि उद्योग या व्यवसायांमुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते. अशा उद्योगांना लागणाऱ्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या वस्त्या त्या परिसरात आपल्याला वाढलेले दिसतात. म्हणजेच स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर जे आहेत ते त्या प्रदेशातील त्यांची संख्या जी आहे ही आपल्याला वाढलेली दिसते. अशा प्रकारे त्या भागात या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ही आपल्याला वाढत गेलेली दिसते. विद्यार्थ्यांनो, याचं आपल्याला उदाहरण देता येईल ते म्हणजे झांबियातील कटांगा तांबे खनिज पट्टा म्हणजेच कटांगा कॉपर बेल्ट. दुसरं उदाहरण देता येईल भारतातील ते म्हणजे भारतातील छोटा नागपूर पठार. आपण त्याला छोटा नागपूर प्लॅटो असं देखील म्हणतो. तसंच अमेरिकेच्या USA मधील ॲपेलिशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचा प्रदेश आयर्न अँड स्टील झोन. विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला प्रदेश दाट लोकसंख्येचे किंवा हायली डेन्स पॉप्युलेशन एरिया जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांनो, खनिजे जर मौल्यवान व दुर्मिळ जर असतील तर विषम नैसर्गिक परिस्थिती असताना देखील अशा प्रदेशात खनिजांचे उत्पादन जे आहे हे आपल्याला घेतलं जात असल्याचं दिसून येतं आणि त्या ठिकाणी लोकवस्ती जी आहे हे आपल्याला दाट असलेली दिसते. उदाहरणार्थ पहा, जसं सोनं म्हणजेच गोल्ड, खनिज तेल वायू, मिनरल ऑइल. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेश असूनही त्या प्रदेशात सोन्याच्या खाणीचा प्रदेश हा असल्यामुळे तेथे आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे ही वसलेली दिसून येते. दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे नैऋत्य आशियातील म्हणजेच साऊथ वेस्ट एशियन कंट्रीज जे आहेत या ठिकाणी जे खनिज तेल आढळून येतं किंवा खनिज तेलाचे जे साठे आहेत अशा ह्या देशांमध्ये देखील लोकसंख्येची दाटी जी आहे ही आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेली दिसते. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा तिसरा मानवी घटक आहे तो म्हणजे वाहतूक. विद्यार्थ्यांनो, रस्ते किंवा महामार्गामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसते. ज्या प्रदेशात वाहतूक आणि महामार्गांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला असतो अशा प्रदेशात जाण्या येण्यास सुलभता जी आहे ही मोठ्या प्रमाणात आलेली असते. म्हणजेच या ठिकाणी अशा ठिकाणची प्रदेश म्हणजेच सच रिजन्स आर इझी टू ॲक्सेस, सहजपणे सुलभपणे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्या प्रदेशात लोकसंख्येची घनता वाढलेली दिसते किंवा जास्त असते. या उलट जर येण्या जाण्यासाठी जास्त कष्ट पडत असतील, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा प्रदेशात आपल्याला लोकांची घनता म्हणजेच पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ही कमी असलेली दिसते.
लेस असलेली दिसते. कारण या ठिकाणी त्या प्रदेशात जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट पडतात, वेळ जास्त जातो व श्रम अधिक पडतात, पैसे जास्त लागतात. त्यामुळे अशा प्रदेशात लोकांची जाण्याची मानसिकता नसते. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला एकाच प्रदेशाच्या परंतु 2 भिन्न कालावधीमधील प्रतिमा किंवा फोटोज जे आहेत हे तुम्हाला दिसत आहेत. ह्या फोटोजमध्ये तुम्हाला काही बाबतीत फरक जो आहे हा जाणवत असेल. हा फरक कशामुळं झाला याचा अंदाज आपण हे फोटो पाहिल्यानंतर लगेच येतो. एक पहिला जो फोटो आहे वर्ष 2005 मधील व दुसरा वर्ष 2019 मध्ये, यामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की वर्ष 2005पेक्षा वर्ष 2019 मध्ये त्या प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि याचं एकमेव कारण आपल्या लक्षात येतं ते म्हणजे या प्रदेशातून महामार्ग जे आहेत हे महामार्ग जात असल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत वाढ झाली आहे. म्हणजेच या ठिकाणी वाहतूक हा जो घटक आहे या घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव जो आहे हा प्रभाव पाडतो. विद्यार्थ्यांनो, वाहतुकीला अनुसरून वाहतुकीचा जो सागरी वाहतुकीचा हा जो काही प्रकार आहे, आपण त्याला सी वे ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. यामध्ये बंदरांचा विकास होऊन आपल्याला व्यापारास चालना जी आहे ही मोठ्या प्रमाणात मिळालेली दिसते. अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळते. अशा प्रदेशात कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूंची देवाणघेवाण जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते आणि त्या ठिकाणी व्यापार जो आहे हा मोठ्या प्रमाणात विकसित होतो. म्हणजेच अशा ठिकाणी एक्सचेंज ऑफ रॉ मटेरियल्स अँड गुड्स जे आहे हे मोठ्या प्रमाणात होऊन त्या ठिकाणी ट्रेड जो आहे तो आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो. त्यामुळेच सागरी वाहतुकीमुळे आपल्याला किनारी प्रदेशात म्हणजे कोस्टल रिजनला लोकसंख्येची घनता जी आहे ही जास्त जाणवते किंवा लोकसंख्या जी आहे ही एकवटलेली दिसते. म्हणजेच पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ही जास्त दिसते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल भारताचा पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश, वेस्टर्न अँड ईस्टर्न कोस्टल रिजन ऑफ इंडिया. आणि दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वेस्टर्न अँड ईस्टर्न कोस्टल रिजन ऑफ युनायटेड स्टेट्स. म्हणजेच USA किंवा संयुक्त संस्थांचा पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश ही याची उदाहरणे म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा पुढचा चौथा घटक आहे तो म्हणजे नागरीकरण म्हणजेच अर्बनायझेशन. तर नागरीकरण हा घटक लोकसंख्येच्या वितरणावर कसा परिणाम करतो, तर उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे हे विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या ज्या गरजा असतात त्या भागविण्यासाठी वाहतूक म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन, व्यापार, ट्रेड व इतर सेवा ज्या आहेत ह्या देणाऱ्या तृतीय व्यवसायामध्ये वाढ होते. म्हणजेच टेरिटरी ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्रोथ झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. सिटीमध्ये किंवा नगरामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, तेथील चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सुविधा यामुळे त्या क्षेत्रात जगातील अनेक प्रदेशात नागरी वस्तींचे आपल्याला सलग पट्टे जे आहेत हे आढळून येतात किंवा तेथे असणाऱ्या रोजगाराच्या ज्या संधी आहेत, चांगली वाहतूक व्यवस्था आहे, शिक्षण आरोग्याच्या दर्जेदार सुविधा ज्या आहेत
त्यामुळे त्या प्रदेशाकडे अनेक लोक आकर्षित होतात व त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे हे आपल्याला इन्क्रीज झाल्याचं किंवा वाढल्याचं या ठिकाणी दिसून येतं आणि त्यातून नागरिकीकरण होऊन लोकसंख्येच्या घनतेत वाढ होत जाते. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर शेवटचा 5वा घटक जो आहे मानवी घटकातील तो म्हणजे राजकीय घटक व शासकीय धोरणे, म्हणजेच पॉलिटिकल फॅक्टर्स अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज. विद्यार्थ्यांनो, राजकीय घटक आणि शासकीय धोरणं याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. शासनाच्या धोरणामुळे म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे आपल्याला एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण झाल्याचे पाहायला मिळते. म्हणजेच अ गव्हर्नमेंट मे चूज टू प्रमोट पॉप्युलेशन इन ॲन एरिया ऑर डिपॉप्युलेटेड इट. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल पहा. उदाहरणार्थ सायबेरिया ह्या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने तिथे विशेष भत्ते आणि जीवनावश्यक सुविधा देऊ केल्यामुळे रशियाच्या या सायबेरियाच्या प्रांतात आता लोकसंख्येची घनता आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते, कारण त्या प्रदेशात अनेक लोक स्थलांतर करून जाताना दिसतात. म्हणजेच या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या अशा प्रकारच्या ज्या काही पॉलिसीज असतात त्याचा परिणाम आपल्याला तेथील लोकसंख्येच्या घनतेवर झालेला दिसतो. याचं आपल्याला अजून एक उदाहरण सांगता येईल ते म्हणजे जपानमध्ये 1/3 लोकसंख्या जी आहे ही टोकियोमध्ये राहते, टोकियो या शहरात राहते आणि त्यामुळे तेथील सरकार तेथील लोकांना टोकियो सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनपर पैसे देऊन तो प्रदेश सोडण्यासाठी प्रवृत्त करत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच द गव्हर्नमेंट इज गिव्हिंग इन्सेंटिव्ह टू पीपल टू लिव्ह टोकियो. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे घटक आहेत हे घटक आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, वरील मानवी घटकांशिवाय या ठिकाणी प्रदेशाचे समुद्र किनाऱ्यापासूनचे अंतर म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम सी कोस्ट, त्याच्यानंतर दुसरा घटक सुगमता, आपण त्याला ॲक्सेसिबिलिटी म्हणतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक बंदरे नॅचरल हार्बर्स, त्यानंतर ऊर्जा स्रोत सोर्स ऑफ एनर्जी, जलवाहतुकीस उपयुक्त नद्या नॅव्हिगेशन रिव्हर्स ऑर कॅनॉल्स, सांस्कृतिक घटक कल्चरल फॅक्टर्स स्थलांतर मायग्रेशन, आर्थिक क्रिया इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी. हे जे घटक आहेत ह्या सगळ्या घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम झालेला दिसतो. ज्या प्रदेशात हे घटक अनुकूल आहेत, फेवरेबल आहेत, अशा प्रदेशात आपल्याला पॉप्युलेशन डेन्सिटी लोकसंख्येची घनता जी आहे ही वाढलेली दिसते आणि प्रतिकूल अनफेवरेबल हे जे घटक ज्या प्रदेश आहेत त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे डेन्सिटी जी आहे ही आपल्याला कमी असलेली या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक जे आहेत हे 5 मानवी घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यातील शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण, राजकीय घटक व शासकीय धोरणे हे 5 घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. या घटकांचा समावेश हा मानवी घटकामध्ये होतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे सर्व मानवी घटक आहेत. याला अनुसरून बोर्ड परीक्षेत तुम्हाला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. तर
अशा प्रकारे याला अनुसरून जी माहिती दिलेली आहे, जे मुद्दे दिलेले आहेत ते व्यवस्थितपणे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि ह्या प्रश्नाची तयारी या ठिकाणी व्यवस्थितपणे करायची आहे.